हैदराबाद निजाम प्रकरण, 1765 मधील मेवाडातील लष्करी मोहीम, अफजल खान स्वारी यांमध्ये खराडे दिसून येतात. सातारा जिल्ह्यातील लोणंदवरून फलटणकडे जाताना काळजपासून डावीकडे तडवळे हा शिवकालीन गाव लागतो. या गावाच्या मध्यभागी नष्ट होत चाललेली भुईकोट वजा गडी आहे. गडीचा एक बुरुज, थोडी तटबंदी व प्रवेशद्वार शिल्लक आहे. गडीचं प्रवेशद्वार प्रचंड मोठं असून प्रवेशद्वारावरील नक्षीकाम लक्ष वेधून घेतं. गडीच्या कोपऱ्यात एक पायऱ्या असलेली विहीर असून जवळच एक तळघर आहे. तटबंदीवरून चालत बुरुजावरील ठिकाणी आल्यास तिथं नाथपंथीय साधूंची समाधी आहे. गावानजीकच्या ग्रामदैवत जवळील बारवला खराडे घराण्याचे शिलालेख आहे. तडवळे गावचे खराडे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील खराडे या गावचे आहे. इतिहासात खराडे नावाचा उल्लेख आहे. फलटण परगणा अंबरखान वजिरापूर्वी खराडे यांच्याकडे मुकासा होता. याचे पत्र शिवचरित्र साहित्य खंडात आहे. परिंचे गावच्या पाटीलकी न्यायदानात कान्होजी खराडे दावा करत असताना तो छत्रपतींनी नामंजूर केला होता. संभाजी महाराजांच्या काळात सुभानजी खराडे मालवणातील राजकोट किल्ल्याचे अंमलदार होते. छत्रपती शाहू व पेशवे नानासाहेबांकडून संताजी खराडे यांना पालखी व गाव इनाम मिळाला होता. उत्तरेत बुराडी घाट युद्ध व पानिपतात खराडे यांचा उल्लेख आहे. याशिवाय हैदराबाद निजाम प्रकरण, 1765 मधील मेवाडातील लष्करी मोहीम, अफजल खान स्वारी यांमध्ये खराडे दिसून येतात. खराडे घराण्याची ही गडी आणखी काही वर्ष इतिहासाची साक्ष देत राहील.